वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गाव माझं कोकण, गाव माझं कोकण दोस्ता एकदा पाहून जा। वरदान निसर्गाचं काय असतं एक वेळ अनुभवून जा। माड पोफळी बनी असून चव शहाळ्याची चाखून जा। स्वच्छ ठेव भव्य किनारा यथेच्छ वाळूत लोळून जा। हात मस्तकावर सदैव ज्याचा तो देव आमचा पाहून जा। आंबा काजू नारळ सुपारी कोकण मेवा खाऊन जा। फणसासारखी माणसे इथली, फणसासारखी माणसे इथली संस्कृती आमची पाहून जा। महाराष्ट्रातील या कोकण रत्नास भेट एकदा देऊन जा, भेट एकदा देऊन जा। भिरवंडे गावाच्या वज्रावर, ही वज्रावर ही जी स्थान आहे ते वज्रावर आहे। आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळी नदीला पूर येतो त्यावेळी तिकडून उंचावरून पाणी वेगाने येतं आणि त्या वज्रावरून खाली पाणी पडतं। ही याला कोंड, वज्रावरची कोंड असं म्हणतात। आणि या कोंडीमध्ये गणपती उत्सव झाल्यानंतर गणपती बुडवण्यासाठी जांभूळफाटली वाडी म्हणून जे आहे, तसेच घागांची वाडी म्हणून इथे आहे, आवाट गणपतीला घागांचा आवाट। तिथून काही गणपती इथे येतात आणि त्या बाजूने बुडवले जातात। नंतर या पाणी ज्यावेळी वेगाने येतं ते खाली जाताना फार वेगाने जातं आणि ते बघताना अतिशय असं विलोभनीय असं दृश्य असतं। आणि ही संपूर्ण पांढरं असं धबधब्यासारखं एका रेषेमध्ये असं पाणी पडत असतं। मित्रो, आता आपण आलो भिरवंडे गावामधल्या मोरडेवे वाडीमध्ये। आता आपण शिकणार आहोत भात कापायला आणि मला बाबी डोंगरे हे भात कापायला शिकवणार आहेत। असं पकड, असं पकड, असं काप, एक एक आवा, गवत घेऊ नको, गवत नाही। ओके, असं घे आणि असं सुकट टाकायचं। झोडपणी झाल्यानंतर, शीत निघाल्यानंतर, भात निघाल्यानंतर जे गवत उरतं ते बैलांना आणि गुरांना खायला घालतात। मल्टीपर्पज आपल्या इकडे शेती केली जाते। चला बघूया आणखीन काय मिळतंय। कोकणामध्ये पाऊस सगळ्यात जास्त पडतो, त्यामुळे अशा प्रकारची कौलारू घरं उतरत्या छपरांची इथे बांधली जातात। तुम्ही पाहू शकता ही दुमजली घर आहे आणि इथे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लाल चिऱ्याचा दगड यूज केला जातो। तुम्ही बघू शकता हा लाल चिऱ्याचा दगड आहे। आम्ही आहोत एका ग्रामीण शाळेमध्ये। ही शाळा स्नेहल फार वेगळ्या प्रकारची शाळा आहे, जी मुलं शाळेत नापास होतात फक्त त्या मुलांसाठी ही शाळा आहे। काय बोलतोय? हो, आणि गेली 12 वर्ष या शाळेचा 100% रिझल्ट लागलेला आहे। 100%? म्हणजे नापास मुलांना पास करण्यामध्ये या शाळेचा 100% रिझल्ट आहे। बाय गॉड, अतिशय वेगळ्या प्रकारची ही शाळा आहे। इथे सर्प विद्या शिकवली जाते, इथे धनुर्विद्या शिकवली जाते, इथे घोडेस्वारी शिकवली जाते, इथे गिरीभ्रमण शिकवलं जातं। अनेक प्रकारचे गोष्टी ज्या निसर्गात आढळतात
अशा ह्या शाळेत शिकवल्या जातात. आपल्या बरोबर आहेत या शाळेचे सर, मुख्याध्यापक दळवी सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय सांगाल आणखीन शाळेविषयी? ही ग्रामीण भागामध्ये शाळा शंकर महादेव सावंत यांनी स्थापना केली. मुंबईला जी असलेली स्थावर मालमत्ता जी आहे ते विकून ग्रामीण भागातील मुलांना शाळेपासून वंचित राहावं लागतं. हे राहावं लागू नये, पायपीट करावी लागत होती. इथून कन्नडीला चालत जाणं हे कमी व्हावं याच्यासाठी ही शाळा स्थापन केली. त्यानंतर शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि इथं शहरी भागातून किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा करण्यासाठी इथं सौ सुगंधा वसंत सावंत गुरुकुल कुंभवडे असे एक उपक्रम चालू केलेला आहे. वैशिष्ट्य असं की 10वी मध्ये नापास झालेले विद्यार्थी सुद्धा इथं प्रवेश घेतात आणि ते उत्तीर्ण होतात चांगल्या मार्गाने. बरोबर. मुंबईची सगळी संपत्ती या गावासाठी आणली आणि शाळा बांधली आणि त्याचं सर्व श्रेय यांना आहे. शंकर महादेव विद्यालय, शंकर महादेव सावंत असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आणि या शाळेचे प्रिन्सिपॉल म्हणून कारेकर सर, त्यांना हा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. हरिनाम सप्ताच्या वेळी इथे 7 दिवस सतत जप चालू असतो आणि 7 दिवस अविरतपणे, जसं पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणतो तसं या ठिकाणी वारकरी स्वरूपात भजनं होऊन प्रति पंढरपूर या रामेश्वर मंदिरात उभं राहतात. नमस्कार. मी गौरव आणि स्नेह तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आहे तुळशीचं लग्न आणि हे लग्न कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरं होतं. तर आपण आज साजरं करणार आहोत तुळशीचं लग्न. जो ब्रह्मचर्याश्रम कसं वाटतंय गौरव तुला लग्न करून? काय सांगू, मला खूप एक्साइटेड वाटतंय. आयुष्यात पहिल्यांदा लग्न केलंय. ही परंपरा तुम्ही जपा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे. खूप एक्साइटिंग अशी ही परंपरा आहे आणि ही जपणं हे तुमचं आणि आमचं आद्य कर्तव्य आहे.